तेजदा 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 काय झालं तेजदा? काय नाही. काय झालं? काय नाही, जातो. नाही काहीतरी झालंय. परत ते स्वप्न पडलं काय? जा म्हणलं तुला. जा. मायला त्या जळक्या घराच्या आज परत सपन पडलं. इच्छा कधी सुटणार आहे काय माहिती. म्हणजे आजचा पूर्णच दिवस खराब जाणार. त्या घरावर दगड मारून आल्याशिवाय काही चैन पडणार नाही. गप्पू इकडे तर बघ. पोचली तू. पत्ता नीट दिला होतास ना? हो ताई, नीट लिहिला होता. अजून निरोप कसा नाही आला? ताई होईल सगळं नीट, नको काळजी करू. काळजी करू नको. काय पप्पा गावभर सांगायला लागलेत की आमच्या ताईडीचं लग्न ठरलंय, ताईडीचं लग्न ठरलंय. काहीतरी घोळ नको व्हायला गप्पू. अगो मी कशाला मी काय घोळ घालीन? काय 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 घोळ घातला? हॅलो हॅलो, एक मिनिट. हा हॅलो. काय घोळबिळ झालेलं नाही माझ्याकडून. हे बघा, तुम्ही नीट बोला माझ्याशी. नीट बोलायचं. काय डोकं बिकं फिरलंय का काय तुमचं? मी का देईन खोटी पत्रिका? हे बघा संपतराव, माझं ऐकून घ्या. काय झालेलं आहे, हे कोणतरी मुद्दाम केलेलं आहे. तुमची आमची सोयरीक जुळती ना, हे कोणाला तरी पाहवलं नाहीये. काय बोलले? काय म्हणले तुम्ही? हे बघा अजिबात चुकीचा शब्द वापरायचा नाही. या धनाजीला कोणी आजपर्यंत असा चुकीचा शब्द वापरून बोललेला नाही. अरे खऱ्या खोट्याची तुला पारख नाही तर ते तुझं सांभाळ तू सगळं. चाललं का सांगत जाऊ. आणि हे बघ, तुझ्या पोरासारखे ना असे 56 पोरं दारात उभे करीन मी. अरे तुझं पोरग, तुझी श्रीमंती गेली तेल लावत तिकडे. हॅड ठेव फोन. काय झालंय? असं काय बोलताय त्या मोऱ्यांशी? त्या मोऱ्याला एवढा मान द्यायची काय गरज नाही. पण झालंय काय ते तरी सांगा. काय ऐकायचंय तुला? कोणाला एवढी हिंमत आली ना, तेच बघायचंय मला. हिची ती मंगळाची पत्रिका आहे ना, ती कोणीतरी नेऊन दिली त्या मोऱ्याकडे. काय? लग्न मोडलं त्यांनी. त्यांना नाही सोयरीक करायची. आता तू काय रुखवत करत बसली? मला कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली ही पोरगी काय कळना. दुसऱ्याचं रुखवत करत बसली खुशाल. ज्याने कोणी हिची खरी पत्रिका त्या मोऱ्याकडे दिली ना, तो एकदा सापडायला पाहिजे माझ्या हातात. नाही त्याचे तुकडे तुकडे केले ना, नाव धनाजी जगताप सांगायचं नाही आपण. तेजदा तुमच्यासाठी स्पेशल. अरे
हे मंदबदक काय केलंय? डोळे उघडे ठेवून चालता येत नाही का तुला? मोठ्यानं बोल, मोठ्यानं बोल. तोंडात बोलायला मला आवडत नाही. बोल मोठ्यानं. काय म्हणला? मी चुकून या बाजूला म्हणजे या बाजूला तुझ्या बाजूला म्हणजे मला काय ऐकू येत नाही का ना? बाहेर आहे मी. तसं नाही, त्याच्यात सॉरी, माझ्यामुळे तुमचं शर्ट खराब झाला. चल तू निघ, चल. नको. चल निघ, चल. निघ म्हटलं ना, निघ निघ पहिले, निघ निघ. तेजदा, तुझं काय आता? तू का आलायस? तू का आलास तिथं? हे ते आल्यात. हे कोण? हे कोण? काय नाव गाव काय आहे का नाही? हा, नंतर म्हणशील तुम्हाला सांगितलं होतं, हे आले होते ते आले होते, तुम्हालाच आठवत नाही, तुम्हालाच ऐकू आलं नाही. कोण आले? पत्रकार आल्यात. मग मी काय करू? का आरती वाळवतांची पूजा करू? हे बघ काय करून ठेवले ना. 10 मिनिटं लागतील. थांबायचं असेल थांब, नाही तर जा म्हणाव. कपडे खराब करून टाकले सगळे. हे गोल्डस, बिनसले त्याच काहीतरी म्हणून ते असं वाटलं. तो आपला देव आहे, देव. दोस्त देव. आणि दोस्त देवाचं म्हणणं कधी असं मनाला लावून घेत होते. अरे तू शंकर आहे, तू त्याचा नंदी आहेस. नंदी असा रुसतोय. नंदीला रुसलेलं कधी बघितलं का? असंच नंदी असा असतोय. नंदी कसा असतोय? कसा असतोय? नंदी. तेजा दादा कोण आहे तुम्ही? पत्रकार. तेजा कबड्डीसाठी आले. हा कळलं. हे बघा, जे काय ते पटापट विचारा. येळ नाही माझ्याकडे. 2 मिनिटात विषय संपवतो. बोला. तेजदा, माईसाहेबांनी काय कुठे काय का जायची? नाही. हा बोला. तेजदा, आपल्या रमावतीत माईसाहेबांनी एवढ्या मोठ्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हा मग हा प्रश्न आहे का शंका? नाही. काय हसायला काय झालं? काय जोक केला मी? जे केला? काय झालं हसायला? हे बघा, जे काय ते मुद्द्याचं बोला. वेळ नाही माझ्याकडे. बोला पटकन. नाही, मुद्द्यावरच येणार आहे. असं ऐकलंय की या स्पर्धेचं नियोजन तुम्ही पाहताय, तर मला असं विचारायचं होतं की याला पण आत्ताच करायचो. ओ फोटो काय काढताय? हा, याचा फोटो काय काढताय? काय चाललंय? रेकॉर्डिंग कसलं करणार? हा, काय न्यूज वर दाखवणार काय तुम्ही सगळं? हा, पेपरात छापणार काय? आणि हेडलाईन काय लिहिणार? तेज प्रताप मक्तेदार यांच्या शर्टावर कावळा शिटला असं लिहिणार काय? हा, यायला काय असं विकलं? हे बघा, आम्ही पत्रकार आहोत. तुम्ही आमच्या सोबत असं वागू शकत नाही. हो, मी कोणाशी कसं वागायचं हे तू नको सांगू मला. कळलं? कुठला प्रेस आहे तुमचं? हा, सोडा. चल निघ, चल निघ. तुझ्या असं का वागायलास? अरे आपल्यासाठी झाले ती माणसं. आता मी कसं वागायचं तू सांगशील का? आणि तुला सांगू का आता परत सगळं काय झालं ते? यांचा तुम्ही अजून इथेच आहात का? मस्करी चालली आहे? चला ऐका की.
अरे ऐका आता शांत बसा माझ्या बाबा, आता शांत बसा, सांगायला नंतर करूया की डबा. ऐक की तुझं. अरे थंडर सर सांग ना, काचा का खुळ्यावानी वागायला लागलाय तू? मी काय सांगणार, डोकं तापले. माई साहेबांनी पत्रकार परिषद आहे. सगळं बरोबर आहे, पण त्याच्यासमोर काय बोलता येते का आपल्याला? ठीक आहे, जा त्याला त्यांना सांग. मी जाऊ रे बाबा. ठीक आहे, जाऊ. हे ऐका, अरे मी माफी मागतो. असं का वागायला लागलाय तुम्ही? अरे पहिली गोष्ट म्हणजे काय? आई काय झालं? ले अगं कुठे हरवलीस? कुणी पाठवली असेल ग पत्रिका? कुणी दिली असेल पत्रिका त्या मोरेला? ज्याने कुणा पाठवली आहे ना त्याने खूप चुकीचं केलंय बघ. पण अगं ताईला मंगळ आहे हे सांगणं त्यांना गरजेचं होतं माहितीये. ताईडीचं लग्न होणं पण तर गरजेचं आहे. पोरीचं वय निघून गेलं ना गोष्टीला अवघड होऊन बसतात बघ. आणि तुला तर ताईडी माहिती, मला तर लई काळजी वाटून राहते तिची. धर. तुझ्या पप्पानी सकाळपासून डोक्यावर घर घेतले. ए बाई वैदई, तू त्यांच्या समोर जाऊ नको आणि गेलीस तरी काय बोलू नकोस बाई. मला घरात कांगावा नकोय. आई मला काहीतरी बोलायचं होतं. काय? कोणी पाठवली पत्रिका? खोटं बोलायचं नाही. हे बघ, तुझा बाप जितका चांगला माणूस आहे ना तितकाच तो वाईट सुद्धा आहे, लक्षात ठेव. कोणी पाठवली पत्रिका? खरं सांग. खरं सांग. सुमन, या पोरीला मध्ये पडू नकोस म्हणून सांग, नाहीतर सुमन ह्या पोरीला समजून सांग, व्यवस्थित समजून सांग. ह्या पोरीच्या लग्नासाठी मी मरमर केली आणि हिनं स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला. स्नेहा कबूल कर, कबूल कर. हे बघा, आता मी फक्त मुस्काड फोडलंय, आता जर तुझं जीवच घेईन मी. भाऊ बास झालं. तिनं नाही पाठवली पत्रिका, दुसरी कोणीतरी पाठवली असं. काय माझा मेलेला बाप आला का स्वर्गातून खाली पत्रिका पाठवायला? हा, दुसरं कोणीतरी. अरे हिनच पाठवली असणार. हरिश्चंद्राचा ठेका घेतला होता ना हिने. खोटं नको, खोटं नको, खोटं नको. माझ्या सगळ्या प्लॅनिंग वर विरजन टाकलं ह्या पोरीने. सगळं सगळं कसं असं मी जुळवून आणलं होतं. का पाठवलीस पत्रिका? का करत ती? कशाला करत ती? मग माझ्या खोलीतून, माझ्या कपाटातून पत्रिका गेली कशी? का त्या पत्रिकेला पाय फुटले आणि ती कपाटातून बाहेर पडली, त्या मोरांच्या घरी गेली? कपाटात पत्रिका नाही म्हणून पोरीवर हात उचलाल? हे बघ,
तुम्हीच गडबडीत कुठेतरी दुसरीकडे ठेवली असेल, मी शोधून देते. ए बेअक्कल गप्पस. पत्रिका तिकडे त्या मोऱ्यांच्या घरी आहे आणि तू मला इथं शोधायला सांगते. अक्कल नाही काडीची म्हणा मालकीन म्हणा माडीची. गप्पस. तिच्यामुळं मला गावात काय नाही ते ऐकून घ्यावं लागत आहे. कुठलं खतरूट नशीब घेऊन जन्माला आली आहे काय माहित. मला हे कळलं ना, माझ्या कपाटातून पत्रिका गायब झालीच कशी. स्नेहा खरं सांग, खरं सांग, अजूनही वेळ गेली नाही, खरं सांग. असं काय करताय? यावेळेस नाही आला योग असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं सगळं. पप्पा, तुम्हाला जर माझं वजन होत असेल ना, तुम्ही जाते घर सोडून. जा, घर सोडून जा, म्हणजे लोकांनी अजून आमच्या तोंडात शेण घालायला. अरे तुझ्या लग्नासाठी एवढा आटापिटा केला मी आणि तूच लग्नाला नाही म्हणते. नाही तू राह, तू नुसती ना लोकांच्या लग्नाची रुखवतच करत बस आयुष्यभर. बोडकी राह, आयुष्यभर बोडकी राह. त्या मोऱ्यांनी मला काय नाही ते ऐकवलंय फोन करून. हे शिव्या शिव्या, धनाजीला शिव्या. जीवच घेतो मी तुझा. नाही जुळलं तर नाही जुळलं, जीव घ्या का पोरीचा? हो, जीव घेईन मी तिचा. तू मध्ये आले ना तर तुझा पण जीव घेईन मी. तुम्हाला सगळ्यांना ह्या धमक्या वाटतायत ना? हा, धमकी नाही, मी करूनच दाखवतो. थांब, तू इथंच थांब, तू पण इथंच थांब. काय करताय? रमावतीच्या भाग्यविधाता आई साहेब, आई साहेब. 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 बस बस बस, काय सगळा उत्साह आजच संपवताय की काय? हा, बसा. जनजागर पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माई साहेबांचा नमस्कार. इतकी मोठी स्पर्धा करण्याचं धाडस कोणी केलंय का या पंचक्रोशीत? सांगा, केलंय? नाही ना? आता माईंवर वेगवेगळे आरोप लावले जात आहेत, पण त्यांना माहित नाही ही माई खमकी आहे. जनजागर पार्टीचा, जनजागर पार्टीचा. असो असो, आजचा आपला अजेंडा आहे कबड्डी स्पर्धा आणि याचं नियोजन आमचे चिरंजीव तेज प्रताप मक्तेदार यांनी केलेले. उत्तम नियोजन केलेलंय. ही स्पर्धा खूप मोठी होणार बघा, पण यासाठी तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. सगळ्यांनी तिकडे हजर राहायचं आणि ही स्पर्धा मोठी करायची. आपल्या घरचं कार्य समजून यायचं. सगळ्यांनी अवतान द्यायला येणार नाही बरं का. सगळ्यांनी हजर राहायचंय, कळलं का? जालिंदर, विरोधकांच्या आग लागली पाहिजे चांगली. माई मक्तेदारची काय ताकद आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि पंढरी दादा बघा, एक पण कार्यकर्ता नाराज व्हायला नाही पाहिजे. हा, प्रत्येकाला जाऊन सांगायचं माई मक्तेदारांनी स्वतः आमंत्रण दिलं यायचं, त्यामुळे प्रत्येकाने हजर राहिलंच पाहिजे. कळलं का? हो माई साहेब. माई साहेब,
पगारे बाई, हो बाईसाहेब. तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे ना ती सगळ्यांबरोबर वाटून घ्या आणि पूर्ण करून टाका. हा, हो बाईसाहेब. बोलून घ्या एकदा. बाईसाहेब, तुम्ही जी पत्रकार परिषद आयोजित केली होती ती रद्द झाली. का? तेजानं सगळ्यांना हाकलून लावलं. तेज प्रतापानं. माई, ते फोन उचलत नाहीत. पोकळ धक्के मी नसतो. मी पाठवली पत्रिका. काय म्हणलीस? परत बोल. पत्रिका मी पाठवली मोरेंच्या घरी. ताईचा काही दोष नाहीये यात. सुमन, पाहिलंस तुझ्या या पोरीनं कसे आकलीचे तारी तोडलेत ते? बोल. काहीतरी शहाणपणा पाजळायचा असेल ना तुला. पप्पा, ताईला त्या मुलासोबत संसार करायचा आहे. एक नवं नातं असं खोटेपणावर सुरू करणं मला नाही पटलं. एखाद्या वेळेस आज लग्न झालंही असतं, उद्या जर का कोणाला खरं कळलं असतं, त्यांनी ताईला माहेरी पाठवलं असतं तर? ते मी बघितलं असतं काय करायचं ते. तुझा काय संबंध आहे? कोण आहेस तू? कोण समजतेस कोण तू स्वतःला? माझ्या पोरीचं आयुष्य खऱ्यानं सुरू हो किंवा खोट्यानं सुरू हो, त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? पप्पा, ती सख्खी बहीण आहे माझी. मी परकी आहे का कोणी? हो, परकी आहे. पप्पा, माझ्यासाठी आणि या घरासाठी. हो, काय बोलताय? आणि हे असं नको तसं वागून तू स्वतःच परकेवर ओढून घेतलंयस. आणि हे बघ वैदेही, आजपासून तुझा आणि या घराचा संबंध संपला. चालती हो घरातनं. चालती हो, चल निघ. वैदेही कुठंही जाणार नाही. वैदेही बघ, तू काय मनाला लावून घेऊ नको. ते उगाच रागत बोललेत. हा, तुम्ही जरा शांत व्हा. जा, तुम्ही दोघी जणी आज जा. म्हणजे माझ्या मताला, माझ्या निर्णयाला काही किंमतच नाहीये का? अहो, कशाला अर्थाचा अनर्थ करताय? मला फक्त घरात वाद नको. वाद नकोच ना तुला घरात? मग ह्या पोरीला घराबाहेर जायला सांग.
ठीक आहे, तुम्हाला आता माझी काही किंमतच उरलेली नाहीये, पण मी मेल्यावर मात्र तुम्हाला माझी किंमत कळेल. हो, मी बायका काय मला सुखाने जगू देणार नाहीत. एक तर ह्या पोरीचं लग्न जमत नाही, एवढी खटपट करून सगळा खटाटोप करून मी हे जुळवून आणलं होतं. या पोरीने त्यात खोडा घातला, माझ्या प्लॅनिंगचं सगळं वाटोळं करून टाकलं, माती केली. आता गावातले लोक काय काय बोलणार, काय काय नावं ठेवणार, मला नाही सहन होणार ते. मी मेलेलाच बरा, काही झालं तरी मी मेलेलाच बरा. पप्पा तुम्ही नका त्रास करून घेऊ. या घरातून कोणालाही जायची काहीच गरज नाही. माझंच चुकलं. तुमच्या एवढ्या आनंदी घरात आले, आज आले नसते तर कदाचित ताईचं लग्न ठरलं असतं. माझंच चुकलं. तसंही या घरासाठी परखी होते ना लहानपणापासून. पप्पा थँक्यू, खरंच थँक्यू. आज रागाच्या भराने का होईल तुम्ही मला वैदही म्हणून हाक मारली. माझ्या पुढच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे माझ्यासाठी. निधू, हे वैदू, तू काय त्यांचं मनावर घेऊ नको. हा तू चला हा, उगाच काहीतरी वेडेपणा करू नको. अगं ते रागाच्या बरत बोलतायत. हा ऐक माझं वैदू, वैदू बघ त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. ऐक ना वैदे, खबरदार, तुम्ही जर दाराच्या बाहेर पाऊल टाकलं ना तर माझं मेलेलं तोंड बघावं लागेल तुम्हाला.